बुलढाणा जिल्ह्यातील नाफेड केंद्रावरती सध्या शुकशुकाट पाहायला मिळतोय। आपण बघू शकतो मी सध्या चिखली तालुक्यातील या नाफेड केंद्रावरती आहे। आपण जर पाहिलं तर गेल्या 2 ते 3 महिन्यापासून नाफेड केंद्राची सुरुवात झाली होती। शेतकऱ्यांनी शासकीय हमीभाव जो मिळत असल्यामुळे 5328 रुपये मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी नाफेड केंद्राला पसंती दिली होती। मात्र आता सध्या मार्केटमध्ये सोयाबीनचे दर वाढल्यामुळे सध्या सोयाबीन जी आहे ती नाफेड केंद्रावरती शेतकऱ्यांनी आणणं बंद केलेले आहे। त्यामुळे 15 ते 20 दिवसापासून जी नाफेडची केंद्र आहेत ती सध्या बंद असल्याचं पाहायला मिळते। जे नाफेड केंद्रावरती मजूर जे आहेत, जे काम करणारे ते मजूरसुद्धा या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांनासुद्धा काम नाही आहे। मात्र एकंदरीत पाहिलं तर सध्या शेतकऱ्यांना दिलासा मिळतो। गेल्या अनेक दिवसापासून सोयाबीनचे दर वाढत नव्हते, त्यामुळं शेतकरी आर्थिक अडचणीत आला होता। मात्र आता पुन्हा एकदा सोयाबीनचे दर जे आहे ते मार्केटमध्ये वाढल्यामुळं नाफेड केंद्रावरची जो 5328 रुपये भाव मिळतो तो शेतकऱ्यांना परवडत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी मार्केटमध्येच सोयाबीन नेणं सध्या पसंत केलेलं आहे। सध्या मार्केटमध्ये 5200 ते 5300 रुपये भाव मिळतो आणि तोही नगदी पैसे मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी मार्केटला पसंती दिली आहे आणि नाफेड केंद्राला सध्या जो माल आहे तो आपला सोयाबीनचा तो नेणं बंद केलं आहे। त्यामुळे 15 ते 20 दिवसापासून सध्या नाफेड केंद्र बंद असल्याचं आपल्याला दिसतंय आणि जो हमाल वर्ग असेल किंवा इतर जे काही कर्मचारी असतील त्यांचंसुद्धा या ठिकाणी मोठं नुकसान होतं आहे। त्यांना दिवसेंदिवस या ठिकाणी शेतकऱ्यांची माल कधी आणतोय त्याची वाट पाहत या ठिकाणी बसावं लागते। मात्र शेतकऱ्यांना सध्या मार्केटमध्ये चांगला भाव मिळत असल्यामुळे सोयाबीनला, त्यामुळे शेतकरी सध्या आता आनंदित असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन निलेश देशमुखचा गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।